नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी दोन मोठे अपडेट. पगार वाढ होण्याआधीच मिळणार अधिकचे पैसे. सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी सध्या दोन महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिली म्हणजे 8व्या वेतन आयोगाच्या कामाची प्रगती आणि दुसरी म्हणजे महागाई भत्त्यात होणाऱ्या पुढील वाढीची घोषणा. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. जुलै 2026मध्ये होणाऱ्या DA वाढीकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. जाणून घेऊया आत्तापर्यंत समोर आलेली 5 सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट, ज्यांचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि पेन्शनवर होऊ शकतो. DA वाढीची चर्चा का सुरू आहे? 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी अद्याप लागू झालेल्या नसल्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांना अलीकडील महागाईचे आकडे पाहता जुलै 2026मध्ये DAमध्ये वाढ होण्याची शक्यता अधिक जास्त दिसून येत आहे. काय सांगतात महागाईचे ताजे आकडे? सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केलेल्या महागाईच्या आकडेवारीनुसार महागाई दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. मात्र अंतिम निर्णय ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईस इंडेक्सच्या अंतिम आकडेवारीनंतर आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच घेतला जाणार आहे. सध्या किती DA मिळतो आणि किती वाढ होऊ शकते? सध्याच्या महागाईचा कल आणि तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यावेळी DAमध्ये आणखी 2 ते 3% वाढ होऊ शकते. जर ही वाढ झाली तर कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 60 ते 61% पोहोचू शकतो. 8व्या वेतन आयोगाकडे कर्मचारी संघटनांच्या प्रमुख मागण्या. कॉन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड वर्कर्स यांनी किमान मूलभूत वेतन वाढवणे, पेन्शनमध्ये सुधारणा करणे आणि विविध भत्त्यांचा फेरआढावा घेण्याची मागणी केली आहे. अधिक चांगला फिटमेंट फॅक्टर लागू करणे, वेतनातील तफावत दूर करणे आणि कर्मचारी हिताचे सुधारणात्मक निर्णय घेण्याची मागणी देखील आयोगाकडे केली आहे. आयोगाच्या पुढील बैठका 6 आणि 7 जुलै रोजी ओडिसा तसेच 9 आणि 10 जुलै रोजी पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. सध्या DA वाढीवरच सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. नवीन वेतन मॅट्रिक्स, फिटमेंट फॅक्टर आणि पेन्शन सुधारणा निश्चित होण्यासाठी अद्याप काही काळ लागणार असल्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी तातडीचा दिलासा म्हणजे जुलै महिन्यात होणारी महागाई भत्त्यातील वाढ असेल.